वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
काही नियम, काही शिष्ट संकेतानुसार आपण हे जे काही वैदिक संस्कृतीने आपल्याला नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे हिताचं आहेच. आणि हे संकेत स्थल, परिस्थिती, व्यक्तिनिरपेक्ष असल्यामुळं सर्वांनी त्याचं पालन करणं हे आपलं जीवन मंगलमय होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी शास्त्र आपल्याला असं सांगतं, कोणत्याही कार्याच्या प्रारंभी आपण ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून गजाननाची पूजा, गजाननाची उपासना ही करत असतो. कारण जे आपण काही कार्य मनामध्ये ठरवलेलं आहे ते निर्विघ्नपणे पार पडावं. मग हे पार पाडत असताना ती व्यक्ती गरीब असो, श्रीमंत असो, स्त्री असो, पुरुष असो, हो ना. बघा आपल्याला सुद्धा वाटत असतं की कायम आपल्याला सुख मिळावं, आपलं जीवन मंगलमय व्हावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. आणि त्या दृष्टीनं आपण व्यवहारामध्ये असेल, अध्यात्मामध्ये असेल, आपण नेहमीच प्रयत्न करत असतो की आपलं जीवन हे मंगलमय व्हावं. पण काही वेळेला असं होतं की आपल्याला म्हणावं तसं यश किंवा म्हणावं तसं जीवन आपलं होत नाही. तेव्हा मग निराशा पदरी येते. पण आमच्या जे संत आहेत ना त्यांना आपली कळून येते बरं का. ते म्हणतात, बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या.
या संतांना आमची कणव येते आणि ते सांगतात की तुमचं जीवन जर मंगलमय व्हायचं असेल तर त्या गजाननाचं ध्यान तर करा, पण हे जे जीवन तुमचं असंच चाललेलं आहे ते मात्र आम्हाला काही बघत नाही. आणि खरं परमात्मा स्वरूप जर तुम्हाला पाहायचं असेल की जे स्वतःच्या अंतरंगामध्ये आहे तर ते बघण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्नशील राहा. आणि असं म्हणून मंगलमय जीवन बनवण्याचा मार्ग मोरया गोसावी आपल्याला त्यांच्या अभंगामध्ये सांगतायत. मोरया गोसावी काय म्हणतायत? देव गजानन ध्याई नुकताच आपण गणेशोत्सव साजरा केलेला आहे. त्या गजाननाला निर्विघ्नपणे आमचं जीवन जाऊ दे याची प्रार्थना केलेली आहे, त्याची उपासना केलेली आहे. त्यामुळं असंच आपण मागणं की माझे जीवन मंगलमय व्हावं आणि अशाच रीतीचं मागणं हे मोरया गोसावी श्री महाराज त्यांच्या अभंगामध्ये करतात. सर्वसाधारणपणे त्या अभंगाचा भावार्थ कसा आहे बघा की देव गजानन ध्याई मनुजा देव गजानन ध्याई. हे मनुष्य प्राण्या, कारण 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म ही जो अतिशय अमोघ आहे, अमूल्य आहे, तर तो मनुष्य जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर मोरया श्री महाराज म्हणतात की तू गजाननाचं ध्यान कर. पुढे ते म्हणतात ज्यासी ध्याता भवश्रम गेला, की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करत असताना शंकराला जे काही श्रम झाले ते श्रम गजाननाच्या स्मरणाने नाहीसे झाले. बघा, खरं तर पित्याने मुलाचं स्मरण करणं हे फक्त भारतीय आणि आपल्या वैदिक संस्कृतीमध्येच घडू शकतं. आणि ते सुख काही अलौकिकच आहे की बघा आपण सुद्धा की खूप काम केलं, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत अनुभव येतो. आणि कुणी जर म्हटलं की जरा 2 मिनिटं दोन सुरू तर इतकं बरं वाटतं की तुला नाही म्हणजे काय तोच म्हणलीस फक्त मला की जरा 2 मिनिटं बस. मग प्रत्यक्ष भगवानांचे श्रम जर दूर झाले असतील तर अशा गजाननाचं ध्यान हे निश्चितच केलं पाहिजे. जो स्मरता मग संकट कैसे नाम तयाचे जाईल. त्याचं नुसतं स्मरण जरी केलं तरी संकट येत नाहीत असं होतं का? असं नाहीये. त्याचा मतितार्थ असा आहे की ते संकट किंवा ती आपत्ती न वाटता आपल्याला त्याच्यामधून काहीतरी, म्हणजे संपत्ती असं म्हणणार नाही, पण आपल्याला त्याच्यामधून काहीतरी शिकवून जात असते. आणि त्या आपत्तीला संकटानं धैर्यानं सामोरं जाण्याचं धैर्य आपल्यामध्ये येतं. ते केवळ गजानन आणि गजाननाच्या स्मरणाने. पुढे श्री महाराज म्हणतात की गोसावी नंदन तनुमनी वाचा विनते ज्याच्या पाय. स्वतः श्री महाराजांनी त्या गजाननाचं स्मरण काया वाचा मनी, जसं समर्थ म्हणतात की काया वाचा मनी यथार्थ रामे रमणे तरीच श्लाघ धुवाणे रामदास्य. अर्थात हा विषय रामदास यांच्यावरती विस्ताराने बोलायला, पण काया वाचा मनाने श्री महाराजांनी या गजाननाचं ध्यान केलं आणि अखंड त्याच्या चरणांचं स्मरण केलं. आणि त्यामुळे श्री महाराजांचं जीवन मंगलमय झालं. तसंच आपल्याही सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं हाच बोध आपल्याला या अभंगामध्ये श्री महाराज देतात. आता मनामध्ये प्रज्ञेने यांना जाते त्या सांगायला नुसतं ध्यान करा म्हणजे का? गजाननाचं ध्यान करा. आता ध्यान म्हणजे काय मुळात आहे? तर पूज्यपाद शंकराचार्य ध्यान
वाटेल बापरे हे उभं करणं म्हणजे ध्यान असेल. त्याचा सरळ साधा सोपा असा अर्थ आहे की ध्यान म्हणजे पंचविषय शब्द स्पर्श रस रूप आणि गंध यांचं ज्ञान आपल्याला ज्या 5 ज्ञानेंद्रियांनी होतं ती 5ही ज्ञानेंद्रिय मनाच्या ठिकाणी मनासही एकत्रित करून जोपर्यंत मग ती आपली देवता असेल सद्गुरू असतील त्यांचा जोपर्यंत आपल्याला प्रत्यय येत नाही तोपर्यंत त्या देवतेकडे त्या सद्गुरूंच्याकडे आपण लक्ष ठेवणे पाहत राहणे किंवा त्यांची उपासना करणे म्हणजे ध्यान. त्यांच्यानंतर प्रश्न निर्माण असा होतो की आम्ही ध्यान करू बरोबर पण त्या ध्यानाचा फायदा काय. जसं समर्थाने आधीच सांगितलं की हा ग्रंथ मी लिहिलाय दासगुरू तो कशासाठी लिहिलाय तर त्यांनी तुम्हाला काय फायदा होणार आहे. तर समर्थ म्हणतात भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा हे अभिप्राव ये ग्रंथे की भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव. त्या भगवंताला जर आपलं करून द्यायचा असेल तर ती भक्ती तू केली पाहिजे. आणि ती भक्ती तू कशी करायची तू स्वतः कसा आहेस तुझ्यामध्ये स्वतः काय काय अवगुण आहे त्या अवगुण टाकून तुझ्यामध्ये गुण कसे निर्माण करायचे हे सगळं मी दासबोधामध्ये आधीच सांगून टाकलं की लोकांनी तो ग्रंथ वाचावा तो जाणावा. वाचावापेक्षा सुद्धा जाणावा. जसं त्रिगुणात्मकपणे मूर्ती दत्त हा जाणावा असं म्हणतो. तिथं पाहावा लिहिता आलं असतं त्रिगुणात्मकपणे मूर्ती दत्त हा पाहावा पण जाणावा की जे आत्मतत्व स्वतःच्या मध्ये आहे अंतःकरणामध्ये आहे ते जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ते मायेने आपण जाणून असो. त्या ध्यानाच्यामुळं आपल्याला फायदा काय होतो तर वामन पंडित म्हणतात सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते सुयोग्य ध्याने बघा वैरी न चिंतिते मन चिंते असं म्हणतो आपण. मनाची शुद्धता म्हणजे संकल्प आणि विकल्प जे मनामध्ये सारखं येत असतात. बुद्धी एक सांगत असती आपण एक करत असतो मन एक सांगत असतं आपण एक करत असतो. तर काय करू आणि कसं करू ह्याच्यामध्येच आपलं बरंचसं जीवन व्यतीत होतं. पण त्या मनाची शुद्धता शुद्ध संकल्प जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ध्यान करणं तिथे जरुरीचं आहे. स्थिर बुद्धी होते. बुद्धीचे पण 2 प्रकार होतात आणि बुद्धी 2 कारणासाठी पाहिजे असते. एक म्हणजे स्वसंरक्षणासाठी पाहिजे असते आणि स्वतःचं हित साधण्यासाठी. तर ती बुद्धी देखील यामुळे स्थिर होते आणि अघ नष्ट होते. अघ म्हणजे पाप. तर ह्या ध्यानामुळं पाप नष्ट होतं पापाची निवृत्ती होते आणि नंतर शेवटी वामन पंडित म्हणतात की सुयोग्य ध्याने हरिप्राप्ती होते. त्या हरीला जर प्राप्त करून घ्यायचं असेल कारण असं आहे की भगवंताला आम्ही आपलं म्हणलं पण आपल्याला भगवंताने तू माझा आहेस म्हणलं पाहिजे ना. तेवढी उपासना तेवढं ध्यान आपल्याला करून झालं पाहिजे तरच त्या हरीची प्राप्ती होणार आहे आणि त्यासाठीच ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता हे ध्यान केव्हा करावं काय करावं तर शास्त्र सांगतं विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संगते चैव विघ्नस्तः
जायते. तेव्हा तेव्हा करावं हो या गजाननाचं ध्यान. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्यारंभे बघा आपल्याला लहानपणी जेव्हा आपण प्रथम पाठी आता झाली तेव्हा श्री म्हणजे गजाननाचं श्री गणेशाय नमः. नुकतंच आम्ही ओळखीला गेलो होतो तर तिथे एक सुंदर असा उपक्रम बघितला की अगदी छोटी छोटी मुलं होती आणि त्यांचा एक तो ठराविक दिवस ठरलेला होता. तर लहान मुलं म्हणजे अगदी मराठीत सांगायचं जर अगदी सिनियर केजी ज्युनियर केजी तरच कळेल. मराठीतनं सांगतो ज्युनियर केजी सिनियर केजी छोटा गट मोठा गट हे आपण इंग्रज गेले तरी अजून आपण आचरणात आणत नाही अर्थात विषयाचा आपला नाही. तर ती मुलं पाठी घेऊन प्रत्यक्ष ते जे आचार्य होते त्यांच्या समोर पहिला श्री त्यांच्या भाषेत जो काही असेल तो लिहून त्याची पूजा करून मग प्रथम शाळेमध्ये प्रवेश घेत होते. स्वतः आम्ही त्यांची इतकं सुंदर आपल्यालाही तर आपणही दसऱ्याच्या दिवशी करतो की सरस्वती पूजन. तर विद्यारंभे कारण असं आहे की विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. सुभाषितकार म्हणतात वेदवत्वञ्च लोकत्वञ्च नैव तुल्यकदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते. विद्वत्वञ्च लोकत्वञ्च नैव तुल्यकदाचन की विद्वान आणि राजा यांची तुलनाच होऊ शकत नाही. कारण राजाचा जो मान असतो तो फक्त त्याच्या राज्यापुरता असतो पण विद्वानाचा मान मात्र जो विद्वान असेल त्याची सर्वत्र संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये त्याची पूजा केली जाते. जसं की आपण आता बघतोय आपले आदरणीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी की विद्वान सर्वत्र पूज्य येते. त्यांची नीती असेल त्याची धोरणं असतील. तर अशा वेळी विद्येला सुरुवात करताना किंवा विद्येला प्रारंभ करताना आपण श्री गजाननाचं ध्यान करायचं. विद्यारंभे विवाहेच विवाह म्हणजे नुसतंच आपलं आताच्या काळात मध्ये बघतो की धामधूम तामधूम खायचं प्यायचं मिळून जायचं नंतर तिथं ते बरोबर काय करतात काही वेगळं वेगळं नसतं. तर तसं नाही आहे. तर दोन मनांचं एक मिलन दोन जीवांचं एक मिलन आहे आणि सुप्रजा निर्माण व्हावी म्हणून त्या विवाहाच्या मध्ये देखील गजाननाचं स्मरण करावं. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा देखील ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून तेव्हा गजाननाचं स्मरण करावं. प्रवेशे निर्गमे तथा बघा पूर्वीच्या काळी जेव्हा यात्रा ही काही सहज सोपी नव्हती. आता सारखं आपलं वेळा टूर्सने जाऊया केसरच्या टूर्सने जाऊया असं नव्हतं. तर एकदा तो मनुष्य नेल्यानंतर तो आला परत तर आपला असं होतं की भगवंतावर निष्ठा ठेवून लोक ही यात्रा करत असायची. तर तेव्हा देखील गजाननाचं स्मरण करावं असं शास्त्र आपल्याला सांगतं. आणि या गजाननाच्या स्मरणाने आपलंही जीवन असंच मंगलमय व्हावं असंच श्री महाराज आपल्याला या पूर्वपद्यामध्ये सांगतात. आणि विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा आता याचा भावार्थ बघितला पण याचा गुणार्थ बघितल्यावरती आपल्याला असं लक्षात येईल की त्याचा खरा मतेतार्थ काय आहे. की विद्यारंभे की जेव्हा आपण शिक्षणाला पूर्वी गुरुकुल पद्धत होती तर तेव्हा घरदार सोडून जेव्हा आपल्याला जायचं असायचं तेव्हा कोणती तरी एक शक्ती मागे असावी लागते. तेव्हा विद्या घेत असताना देखील ती शक्ती आपल्याला नेहमीच उपयोगी पडत असते. नंतर विवाहेचं सांगितलं. प्रवेशे की एखादी गोष्ट नवीन सुरुवात करत असताना
आणि प्रवेश म्हणजे याचा अर्थ एक होतो की आपण जे आतापर्यंत साठवलेलं आहे ते सोडून द्यायला शिकणे. कारण काय आहे की आपण संसारामध्ये इतके गुरफटलेलो असतो की साधा पत्र्याचा तुटका डबा स्त्रियांविषयी सांगायचं की हा निर्गमे म्हणजे तो सुद्धा आपल्या हातनं सुटला जात नाही. जरा सुनेने तो बाजूला ठेवला तरी सुद्धा आपला पारामध्ये सुरू करतो. तर असं नाहीये, तर ते सोडायचे. आणि नंतर निर्गमे संन्यास आश्रम आपल्याला स्वीकारायचा आहे की संन्यास म्हणजे गृहस्थामध्ये राहूनही संन्यास येतो की कोणत्याही प्रकारची आसक्ती करायची नाहीये. म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत की खरा संन्यासी कोण आहे. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण, तो खरा संन्यासी जाणा भरा. मी आणि माझे पण आपला मी जात नाही, माझं जात नाही, माझं ते माझं, दुसऱ्याचं तेही माझं, अशी प्रवृत्ती आपण अनेकदा स्वतःच्या जीवनात अनुभवत असतो. तर असं न करता खरं जर संन्यास की संसारामध्ये राहूनही संन्यास होता येतो की या सगळ्याचा लोभ टाकायचं, लक्ष ठेवायचं, मदत करायची. कोणत्या व्यक्तीला आपल्यावरती लक्षात येते की नाही म्हणलं तरी नाही हो, म्हणजे आता मी अनुभव घेते की समजा वर्गामध्ये नाही हो माझी नात लहान आहे त्यामुळे नाही हो, बरोबर आहे. पण तिथे थोडासा मोह बाजूला ठेवून कधीतरी येणं हे देखील अपेक्षित आहे. तर हे सगळंच आपल्याला जर साधायचं असेल तर आपल्याला गजाननाचं ध्यान करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच पूर्व पद्यामध्ये श्री मोरया गोसावी आपल्याला सांगतायत की देव गजानन जाई मरुजा देव गजानन जाई मनी वाचा गोसावी नंदन तनुमनी वाचा विनते ज्याच्या पायी मनुजा देव गजानन जाई मंगलमूर्ती. नुकताच आपण गणेशोत्सव साजरा केलेला आहे. त्या गजाननाला निर्विघ्नपणे आमचं जीवन जाऊ दे याची प्रार्थना केलेली आहे, त्याची उपासना केलेली आहे. त्यामुळं असंच आपण मागणं की माझे जीवन मंगलमय व्हावं आणि अशाच रीतीचं मागणं हे मोरया गोसावी श्री महाराज त्यांच्या अभंगामध्ये करतात. सर्वसाधारणपणे त्या अभंगाचा भावार्थ कसा आहे बघा की देव गजानन ध्याई मनुजा देव गजानन जाई. हे मनुष्य प्राण्या, कारण 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा मनुष्य जन्म की जो अतिशय अमोघ आहे, अमूल्य आहे, तर तो मनुष्य जन्म जर सार्थकी लावायचा असेल तर मोरया श्री महाराज म्हणतात की तू गजाननाचं ध्यान कर. पुढे ते म्हणतात ज्यासी ध्याता भवश्रम गेला की त्रिपुरासुराबरोबर युद्ध करत असताना शंकराला जे काही श्रम झाले ते श्रम गजाननाच्या स्मरणाने नाहीसे झाले. बघा, खरं तर पित्याने मुलाचं स्मरण करणं हे फक्त भारतीय आणि आपल्या वैदिक संस्कृतीमध्येच घडू शकतं आणि ते सुख काही अलौकिकच आहे की बघा आपण सुद्धा की खूप काम केलं, विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत अनुभव येतो आणि कुणी जर म्हटलं की जरा 2 मिनिटं दोन सुरू तर इतकं बरं वाटतं की तुला नाही माझी काळजी तूच म्हणलीस फक्त मला की जरा 2 मिनिटं बस. मग प्रत्यक्ष भगवानांचे श्रम जर दूर झाले असतील तर अशा गजाननाचं ध्यान हे निश्चितच केलं पाहिजे. जो
संकटा मग संकट कैसे नाम तयाचे गाई. त्याचं नुसतं स्मरण जरी केलं तरी संकट येत नाहीत. असं होतं का हो? असं नाहीये. त्याचा मतितार्थ असा आहे की ते संकट किंवा ती आपत्ती न वाटता आपल्याला त्याच्यामधून काहीतरी, म्हणजे संपत्ती असं म्हणणार नाही, पण आपल्याला त्याच्यामधून काहीतरी शिकवून जात असते. आणि त्या आपत्तीला संकटानं धैर्यानं सामोरं जाण्याचं धैर्य आपल्यामध्ये येतं. ते केवळ गजानन आणि गजाननाच्या स्मरणाने. पुढे श्री महाराज म्हणतात की गोसावी नंदन तनुमनी वाचा विनते ज्याच्या पाय. स्वतः श्री महाराजांनी त्या गजाननाचं स्मरण काया वाचा मनी, जसं समर्थ म्हणतात की काया वाचा मनी यथार्थ रामी रमणे तरीच श्लाघ धवाळे रामदास्य. अर्थात हा विषय रामदास यांच्यावरती विस्ताराने बोलायला, पण काया वाचा मनाने श्री महाराजांनी या गजाननाचं ध्यान केलं आणि अखंड त्याच्या चरणांचं स्मरण केलं. आणि त्यामुळे श्री महाराजांचं जीवन मंगलमय झालं. तसंच आपल्याही सर्वांचं जीवन मंगलमय व्हावं हाच बोध आपल्याला या अभंगामधून श्री महाराज देतात. आता मनामध्ये प्रज्ञेने यांना जाते काय सांगायला, नुसतं ध्यान करा म्हणजे काय, गजाननाचं ध्यान करा. आता ध्यान म्हणजे काय मुळात आहे? तर पूज्यपाद शंकराचार्य ध्यानाची व्याख्या करताना म्हणतात, हे उभं करणं म्हणजे ध्यान असेल. त्याचा सरळ साधा सोपा असा अर्थ आहे की ध्यान म्हणजे पंचविषय शब्द स्पर्श रस रूप आणि गंध यांचं ज्ञान आपल्याला ज्या 5 ज्ञानेंद्रियांनी होतं, ती 5ही ज्ञानेंद्रिय मनाच्या ठिकाणी मनासही एकत्रित करून जोपर्यंत, म्हणजे आपली देवता असेल, सद्गुरू असतील, त्यांचा जोपर्यंत आपल्याला प्रत्यय येत नाही तोपर्यंत त्या देवतेकडे, त्या सद्गुरूंच्याकडे आपण लक्ष ठेवणे, पाहत राहणे किंवा त्यांची उपासना करणे म्हणजे ध्यान. त्यांच्यानंतर प्रश्न निर्माण असा होतो की आम्ही ध्यान करू, बरोबर, पण त्या ध्यानाचा फायदा काय? जसं समर्थाने आधीच सांगितलं की हा ग्रंथ मी लिहिलाय दासबोध, तो कशासाठी लिहिलाय? तर त्यांनी तुम्हाला काय फायदा होणार आहे? तर समर्थ म्हणतात, भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव ऐसा देव निश्चय पावती मानव. त्या भगवंताला जर आपलं करून द्यायचा असेल तर ती भक्ती तू केली पाहिजे. आणि ती भक्ती तू कशी करायची? तू स्वतः कसा आहेस, तुझ्यामध्ये स्वतः काय काय अवगुण आहे, त्या अवगुण टाकून तुझ्यामध्ये गुण कसे निर्माण करायचे हे सगळं मी दासबोधामध्ये आधीच सांगून टाकलं की लोकांनी तो ग्रंथ वाचावा, तो जाणावा. वाचावापेक्षा सुद्धा जाणावा. जसं त्रिगुणात मूर्ती दत्त हा जाणावा असं म्हणतो. तिथं पाहावा लिहिता आलं असतं, त्रिगुणात्मक मूर्ती दत्त हा पाहावा, पण जाणावा की जे आत्मतत्व स्वतःच्या मध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे, ते जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ते मायेने आपण दाखवून असो. त्या ध्यानाच्या मुळे आपल्याला फायदा काय होतो? तर वामन पंडित म्हणतात
सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते, सुयोग्य ध्याने स्थिर बुद्धी होते, सुयोग्य ध्याने अघनिष्ठ होते, सुयोग्य ध्याने हरिप्राप्ति होते। जय जय सुयोग्य ध्याने मन शुद्ध होते. बघा, वैरिंग चिंतिते मन चिंते असं म्हणतो आपण. मनाची शुद्धता म्हणजे संकल्प आणि विकल्प जे मनामध्ये सारखे येतात. बुद्धी एक सांगत असती, आपण एक करत असतो. मन एक सांगत असतं, आपण एक करत असतो. तर काय करू आणि कसं करू ह्याच्यामध्येच आपलं बरंचसं जीवन व्यतीत होतं. पण त्या मनाची शुद्धता, शुद्ध संकल्प जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी ध्यान करणं तिथे जरुरीचं आहे. स्थिर बुद्धी होते. बुद्धीचे पण 2 प्रकार होतात आणि बुद्धी 2 कारणासाठी पाहिजे असते. एक म्हणजे स्वसंरक्षणासाठी पाहिजे असते आणि स्वतःचं तिथे साधण्यासाठी. तर ती बुद्धी देखील यामुळे स्थिर होते आणि अघ नष्ट होते. अघ म्हणजे पाप. तर या ध्यानामुळं पाप नष्ट होतं, पापाची निवृत्ती होते. आणि नंतर शेवटी वामन पंडित म्हणतात की सुयोग्य ध्याने हरिप्राप्ती होते. त्या हरीला जर प्राप्त करून घ्यायचं असेल, कारण असं आहे की भगवंताला आम्ही आपलं म्हणलं, पण आपल्याला भगवंताने तू माझा आहेस म्हणलं पाहिजे ना. तेवढी उपासना, तेवढं ध्यान आपल्याला करून झालं पाहिजे, तरच त्या हरीची प्राप्ती होणार आहे. आणि त्यासाठीच ध्यान करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आता हे ध्यान केव्हा करावं, काय करावं, तर शास्त्र सांगतं विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. केव्हा करावं हो या गजाननाचं ध्यान? विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. विद्यारंभे बघा, आपल्याला लहानपणी जेव्हा आपण प्रथम पाठी आता झाली तेव्हा श्री म्हणजे गजाननाचं रूप, श्री गणेशाय नमः. नुकतंच आम्ही ओळखीला गेलो होतो तर तिथे एक सुंदर असा उपक्रम बघितला की अगदी छोटी छोटी मुलं होती आणि त्यांचा एक तो ठराविक दिवस ठरलेला होता. तर लहान मुलं म्हणजे अगदी मराठीत सांगायचं तर अगदी सिनियर KG ज्युनियर KG तरच कळेल. मराठीत न सांगते सिनियर KG सिनियर KG, छोटा गट मोठा गट हे आपण इंग्रज गेले तरी अजून आपण आचरणात आणत नाही, अर्थात विषयात साधला नाही. तर ती मुलं पाटी घेऊन प्रत्यक्ष ते जे आचार्य होते त्यांच्या समोर पहिला श्री त्यांच्या भाषेत जो काही असेल तो लिहून त्याची पूजा करून मग प्रथम शाळेमध्ये प्रवेश घेत होते. स्वतः आम्ही त्यांनी इतकं सुंदर आपल्यालाही तर आपणही दसऱ्याच्या दिवशी करतो की सरस्वती पूजन. तर विद्यारंभे, कारण असं आहे की विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. सुभाषितकार म्हणतात वेदवत्वञ्च मुखत्वञ्च नैव तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते. विद्वत्वञ्च मुखत्वञ्च नैव तुल्य कदाचन, की विद्वान आणि राजा यांची तुलनाच होऊ शकत नाही. कारण राजाचा जो मान असतो तो फक्त त्याच्या राज्यापुरता असतो, पण विद्वानाचा मान मात्र जो विद्वान असेल त्याची सर्वत्र संपूर्ण या ब्रह्मांडामध्ये त्याची पूजा केली जाते. जसं की आपण आता बघतोय
आदरणीय भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी की विद्वान सर्वत्र खूप येते, त्यांची नीती असेल, त्यांची योजना असते. तर अशा वेळी विद्येला सुरुवात करताना किंवा विद्येला प्रारंभ करताना आपण श्री गजाननाचं ध्यान करायचं. विद्यारंभे विवाहेच. विवाह म्हणजे नुसतंच आपलं आताच्या काळात मध्ये बघतो की धानधूम टामटूम खायचं प्यायचं मिळून जायचं, नंतर तिथं ते बरोबर काय करतात काही देणं घेणं नसतं. तर तसं नाही आहे. तर दोन मनांचं एक मिलन, दोन जीवांचं एक मिलन आहे आणि सुप्रजा निर्माण व्हावी म्हणून त्या विवाहाच्या मध्ये देखील गजाननाचं स्मरण करावं. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे. एखाद्या गोष्टीला जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा देखील ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून तेव्हा गजाननाचं स्मरण करावं. प्रवेशे निर्गमे तथा. बघा पूर्वीच्या काळी जेव्हा यात्रा ही ते सहज होती नव्हती. आता सारखं आपलं वेळा टूल्सनी जाऊया, केसरीच्या टूल्सनी जाऊया असं नव्हतं. तर एकदा तो मनुष्य नेल्यानंतर तो आला परत तर आपला असं होतं की भगवंतावर निष्ठा ठेवून लोक ही यात्रा करत असायची. तर तेव्हा देखील गजाननाचं स्मरण करावं असं शास्त्र आपल्याला सांगतं. आणि या गजाननाच्या स्मरणाने आपलंही जीवन असंच मंगलमय व्हावं असंच श्री महाराज आपल्याला या पूर्वपद्यामध्ये सांगतात. आणि विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा. आता याचा भावार्थ बघितला पण याचा गुणार्थ बघितल्यावरती आपल्याला असं लक्षात येईल की त्याचा खरा मतितार्थ काय आहे. की विद्यारंभे की जेव्हा आपण शिक्षणाला पूर्वी गुरुकुल पद्धत होती तर तेव्हा घरदार सोडून जेव्हा आपल्याला जायचं असायचं तेव्हा कोणती तरी एक शक्ती मागे असावी लागते. तेव्हा विद्या घेत असताना देखील ती शक्ती आपल्याला नेहमीच उपयोगी पडत असते. नंतर विवाहेचे सांगितलं. प्रवेशे ही एखादी गोष्ट नवीन सुरुवात करत असताना. आणि प्रवेशे म्हणजे याचा अर्थ एक होतो की आपण जे आतापर्यंत साठवलेलं आहे ते सोडून द्यायला शिकणे. कारण काय आहे की आपण संसारामध्ये इतके गुरफटलेलो असतो की साधा पत्र्याचा तुटका डबा असतो. याविषयी सांगायचं की हा निर्गमे म्हणजे तो सुद्धा आपल्या हातनं सुटला जात नाही. जरा सोनेने तो बाजूला ठेवला तरी सुद्धा आपला पारामध्ये सोडून करतो. तर असं नाही आहे तर ते सोडायचे. आणि नंतर निर्गमे संन्यास आश्रम आपल्याला स्वीकारायचा आहे. की संन्यास म्हणजे गृहस्थामध्ये राहूनही संन्यास येतो की कोणत्याही प्रकारची आसक्ती धरायची नाही आहे. म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतायत की खरा संन्यासी कोण आहे. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण तो खरा संन्यासी जाणा भरा. मी आणि माझे पण आपला मी जात नाही, माझं जात नाही, माझं ते माझं, दुसऱ्याचं तेही माझं, अशी प्रवृत्ती आपण अनेकदा स्वतःच्या जीवनात अनुभवत असतो. तर असं न करता खरं जर संन्यास की संसारामध्ये राहूनही संन्यास होता येतं की या सगळ्याचा लोभ टाकायचं, लक्ष ठेवायचंय, मदत करायची. ही गोष्ट एकदा आपल्यावरती लक्षात येते की नाही म्हणलं तरी नाही हो. म्हणजे आता मी अनुभव घेते की समजा वर्गामध्ये नाही हो माझी नात लहान आहे त्यामुळे नाही हो, बरोबर आहे. पण तिथे थोडासा मोह बाजूला ठेवून कधीतरी येणं हे देखील अपेक्षित आहे. तर हे सगळंच आपल्याला जर साधायचं असेल तर आपल्याला गजाननाचं ध्यान करणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच पूर्वपद्यामध्ये श्री मोरया गोसावी आपल्याला सांगतायत की
कीर्तन अभ्यासक्रम पूर्ण करून फडकेताईंनी कीर्तन अलंकार ही पदवी प्राप्त केलेली आहे. गेली 25 वर्ष त्या पौरोहित्य या क्षेत्रामध्ये आहेत. अनेक संथावर्ग त्यांचे सुरू आहेत आणि मला वाटतं आज श्रोत्यांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी या ठिकाणी आवर्जून आलेले आहेत या कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी. तर त्यांच्या विद्यार्थी संख्येला आपण बघू शकता. त्यामुळे त्यांचं हे जे पवित्र कार्य सुरू आहे की आपल्या विविध सूक्त स्तोत्र यांचं सगळ्यांना ज्ञानदान करणं हे त्यांचं काम सतत गेली 25 वर्ष सुरू आहे. गणेश मंदिर संस्था म्हणजे याच आपल्या मंदिरामध्ये धार्मिक समिती या समितीच्या त्या सदस्य म्हणून गेली काही वर्ष कार्यरत आहेत. प्रत्येक उपक्रमांमध्ये त्यांचा अतिशय सक्रिय असा सहभाग असतो आणि मिरजेच्या असल्यामुळे मिरज सांगली या विभागातल्या असल्यामुळे म्हणजे पूजनीय असे नारायणबुवा काणे यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या कन्यकेचंही मार्गदर्शन विविध शिबिरांमधून कीर्तन शिबिरांमधून त्यांना शरदचंद्र पुराणी डोंबिवलीचेच रहिवासी आहेत. भगव श्री शरदचंद्र पुराणी यांचं कीर्तन असणार आहे. आणि तिसरं एक महत्त्वाचं सगळ्यांना आपल्या ज्या कन्या असणारे गुरुजी त्यांच्या हस्ते सत्वतार बुवा यांच्या हस्ते श्री गणेशाचा प्रसाद वातावरण ते इथे जरा शेवटपर्यंत ते ऍडजस्टमेंट करणं फार केली नाही. तिथपर्यंत गेले आहे. आता एवढं कीर्तनाला येत नाही. पण हे कीर्तनावरतीच गणेश मंदिर उभं राहिले. मागचा जर तुम्ही 60 वर्षाचा विषय काढलात ना तर कीर्तनाला लोक येतात. पण आता इथे वरती आल्यानंतर काही लोकांना त्या बघा खाली वरती माझ्यासारख्याला बसता येत नाही. त्यामुळे वरून तिकीट काढली. नवीन कीर्तनकार आहेत. आत्ताच नुकत्या झालेले आहेत. 3 वर्ष आत्ताच पुरे झालेले आहेत. आता याच्यात बदल होत जाईल हळूहळू सगळ्यांचा. आणखीन कीर्तनकार आज इथे आलेले शिकता येते की जे 2-4 वर्षात आणखीन तयार होतील. तर गाईनंतर पुढचं आपल्याला बाकी होतं. आमच्या तिघींच्यावरही गोवानी की स्वतःचं हातचं तर काही ठेवलंच नाही की डोळे माझी जोडी त्यांनी किती द्यावं आणि आम्ही किती घ्यावं अक्षरशः असं. आणि त्या पलीकडे जाऊन की गोवाला मी सांगू इच्छिते की एखाद्या वडिलांनी जसं आपल्या मुलींच्यावर प्रेम करावं तसं आमच्या तिघींच्यावरही आता या केतकर मॅडमनी त्यांची माझी ओळख करून दिली त्याही आणि बाकीची जातात अतिशय एखाद्या पित्याप्रमाणे क्वचित प्रसंगी रागवून की आम्ही जर 2-3 वेळेला असं क्लासला आलो नाही. आता मी सांगतोय तुम्ही सांगितलं की मी येणार. तुम्हाला शिकायचं की हे तुम्ही ठरवा आणि याची तयारी करा. ताल पक्के नाही मानते ताल पक्के करा. उभा राहायचंय आपल्याला म्हटल्यावरती ताल पक्के पाहिजेत. असं गटवून आम्हाला त्यांनी जसं त्या मातीचा गोळा असतो त्याच्यामुळे तसं केलेलं आहे. आणि त्यांच्या ह्या परिश्रमाला हळूहळू सुधारणा करून आम्ही नक्कीच हा वारसा नक्कीच पुढे नेऊ आणि त्यांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे. ते म्हणतात आता मी नाही आता माझ्या हातून होत नाही आता मी म्हणत आहे. तर त्यांनी जरी सोडलं आम्हाला तरी आम्ही त्यांना सोडणार नाही. एवढे मात्र आम्हाला घेता येईल तेवढं त्यांच्याकडून घेणार आहे. दुसरं म्हणजे गणेश मंदिर संस्थान आणि डोंबिवली कीर्तन आत्ताच निर्णय निर्देश करते. कारण आरती झाली किंवा सगळ्यांनाही बाहेर जायची घाई असते प्रत्येकाला. तर आभार मानणार नाही कारण आभार म्हणलं की वाद होतो. धन्यवाद तर त्याहून म्हणणार नाही कारण त्याच्यामध्ये वाद असतो. तर डोंबिवली कीर्तन कोण आणि गणेश मंदिराने तर मला आत्ताच 3 वर्षापूर्वी संधी दिलेली आहे धार्मिक या सगळ्यांच्या. आणि जसं मी म्हणलं की श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती ते माझी वित्पत्ती केली तर सर्वांच्या चरणी विनम्र होते. तुमच्या सगळ्यांच्या ऋणामध्ये राहू इच्छिते आणि कीर्तन परंपरेनुसार भजन करणार आहोत. आणि देव गजानन ध्यायी असं गजाननाचं ध्यान करून कोणी आपल्या जीवन मंगलमय बनवलं ते आपण आख्यानाच्या माध्यमातून करणार आहोत. आणि
सांगते माझ्या पाठोपाठ. पार्वतीच्या नंदनावरती पार्वतीच्या वंदना मोरया गजानना मा गजानना. पार्वतीच्या वंदना मोरया गजानना मा गजानना. पार्वतीच्या वंदना मोरया गजानना मा गजानना. व्हिटॅमिनची खूप गरज असते आणि ते व्हिटॅमिन म्हणजे एम फॉर मनी. ते पैसा नाही लागत असं म्हणून चालत नाही, तर तो लागतोच. आणि असा त्याचा संसार चाललेला होता. मुलं ही मोठी होत होती, त्यांचा शिक्षणाचा खर्च आहे, कपडे लत्ते आहेत, सगळंच आहे. आणि पत्नी म्हणाली की भार्या विचार करते मनामध्ये की हे असं किती दिवस चालणार, इथं होऊन पूजा पाठ वगैरे करून आपल्याला तसं काहीच हातामध्ये मिळत नाही. हा संसार करणं आता मला पण जड झाले किंवा माझ्या हा संसार आता होत नाही. म्हणून ती आपल्या पतिदेवांना त्या शिवशर्माला विनंती करते की काय विनंती करते हो, नाथ तुम्ही ग्रामांतरी मिळविणातना, नाथ तुम्ही ग्रामांतरी मिळविणातना. नाही तुम्हारी मान, नाही तुम्हारी मान, तो सावे कैसे जाण, तो सावे कैसे जाण. थोडा तरी परिचाता आत्मवंदना, थोडा तरी परिचाता आत्मवंदना. नाथ तुम्ही ग्रामांतरी मिळविणातना, मिळविणातना, मिळविणातना. की आता तुम्ही हे गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये जावा आणि तिथं काही धन मिळेल आणि आपला हा चरितार्थ संसार जेव्हा मला चालवायचा तो होईल. अर्थात तो आत्ताचा काळ नव्हता. तू महिना तू तुझा बँक बॅलन्स बघ, मी माझा बँक बॅलन्स बघतो. तुझ्या खात्यावर माझं नाव नको, माझ्या खात्यावर तुझं नाव. असा तो काळ नव्हता. आणि त्याने पत्नीनं जो सल्ला दिला तर त्याचा विचार केला आणि तो निघाला. मनामध्ये असा विचार करतो की मानवी बोला मोठारीचा, त्याचे तिचे विचार त्याने ऐकले आणि त्या स्वतःच्या पत्नीला सांगतोय की त्या गजाननाची
देवाची सेवा तू मनोभावे कर. तो सांगतोय आवरदेश्वर तारक पूर्ण परात्पर तो परमेश्वर त्याचे सत्य चाले करावे. की झाडाचं पान देखील त्याच्या नेसल्या आणू शकत नाही, पण अशाच या गजाननाचं तो हा वरदेश्वर जो आहे तो तुला तारणारा आहे आणि म्हणून तू त्याची उपासना कर, त्याचं ध्यान कर. असं सांगून हा शिवशर्मा तिथून निघाला. बराच काळ गेला आणि कधी वर्णन करताय ऐसे लोटता काही काळ, ऐसे लोटता काही काळ, ब्राह्मण पावे एक स्थळ, भरपूर पाला पाचोळा जिथं साठलेला आहे आणि तिथून एक काहीतरी उंच टोकावरती असं त्याला दिसलं आणि त्याच्या लक्षात आलं की हे मंदिराचं शिखर आहे. आणि म्हणून त्यांनी तो सगळा पाला पाचोळा दूर केला आणि ते मंदिर पूर्ण स्वच्छ केलं. तिथंच एक छोटासा त्याच्याबरोबर जे सामान आणलेलं होतं त्या पंक्तीमधला तो दिवा त्याने लावला आणि बघून त्याला इतका आनंद झाला की तिथे एक गजाननाची सुंदर अशी मूर्ती होती आणि तिथंच राहून तो त्या मंदिरामध्ये राहून त्या गजाननाची उपासना करायला लागला. पूजा अर्चा करणे, मंदिर स्वच्छ करणे असा त्याचा दररोजचा दिनक्रम सुरू झाला. आणि दररोज सकाळी उठावं, सडा समार्जन करावं, फुलं गोळा करावं. आणि त्याला वर्णन करताय की
प्रारंभ झाला. आणि तेवढ्यामध्ये तिथल्या राजवाड्यामध्ये चोरी करून काही चोर तिथे आले आणि त्या चोरांनी जे काही धन असेल, सोनं असेल, ते सगळं आणलं. आणि आपण आता पकडले जाऊ या भीतीने त्यांनी हा जो शिवशर्मा मंदिरामध्ये बसलेला होता त्या मंदिराच्या मागे हे सगळं काही धनद्रव्य जे काही आणलेलं होतं त्याचं ते गाठोडं त्यांनी मागं टाकलं आणि मनामध्ये विचार करतायत की हा दिसताना तर हा ब्राह्मण अतिशय हा पुजारी गरीब दिसतोय आणि हा एवढा आनंदी कसा, हा एवढा सुखी कसा, असा विचार त्याच्या मनामध्ये येत असताना हा मात्र कीर्तनामध्ये अतिशय रंगून गेलेला आहे. आणि तो म्हणतोय भला जन्म तुम्हाला भला जाण मानवाचा, भला जन्म तुम्हाला भला जाण मानवाचा, विवेक साधनी आनंद घ्यावा, विवेक साधनी आनंद घ्यावा, आत्मसौख्याचा माना मानव हा परमेश्वर तुझा पडिवाचा, मोदी म्हणणी उपहासामी योगी करुणाचा, माना मानव हा परमेश्वर, हा परमेश्वर, परमेश्वर. भला जन्म हा पूर्ण मिळत नाही. कारण घड्याळाकडे लक्ष 15 मिनिटं राहिलेली आहे तर बरीच पदं पण मी त्याच्यातली काढून की जिथं चोर आले तिथपर्यंत आणलेले आहे बरोबर. तर तो म्हणतो भला जन्म हा तुम्हाला भला जाण मानवाचा, प्रपंच परमार्थासी साधूनी धन्य लेत व्हावे, आणि कीर्ती रूपाने याही लोकी आपण ओरावे. असं त्याचं भजन चाललेलं आहे. ते चोर विचार करतायत की हा इतका आनंदी आणि इतका सुखी कसा दिसतोय, आपण तर एवढं द्रव्य मिळवतो चोरी करून तरी आपल्याला समाधान नाही, पण हा मात्र किती रंगून गेलाय, त्याला कशाचंही भान नाही, सुख दुःखाचा लवलेशही याला चिकटलेला नाही. असं याच्या एकूण दिसण्यावरून, वागण्यावरून आणि त्याच्या एकूण या कीर्तनावरून किंवा त्याचं जे काही भजन चाललेलं आहे त्याच्यावरून दिसतंय. पण हे सगळं होत असताना राजाचे शिपाई तिथं आले आणि त्यांनी विचार केला की मंदिरामध्ये तर जंगलामध्ये सगळं मंदिर असल्यामुळे तिथं तर कोणीच नव्हतं अर्थात, आणि हे चोर तर लपून बसलेले, म्हणजे त्या राजवाड्यातल्या सेवक ते शोधत आले ते की कोणी चोरी केली. तर त्यांनी या शिवशर्माला घेतलं आणि ते म्हणजे की मनामध्ये विचार करतात की नक्कीच हा चोर हाच असावा. म्हणून त्यांनी त्याला त्या राजाच्या समोर आणून उभं केलं. अर्थात हे चोरही मागे काय घडतंय हे बघूया म्हणून लपून हे सगळा प्रकार काय चाललाय तो बघत होते. आणि त्या राजाच्या दरबारामध्ये त्याला तिथं आणून ठेवलं, उभं केलं आणि त्याला विचारलं. आणि तो विनंती करतोय की मी चोरी केलेली नाही, पण विश्वास कोण ठेवला, कारण ते गाठोडं तर सापडलेलं आहे आणि मंदिरामध्ये तर तू एकटाच दिसतो, याचा अर्थ तूच चोरी करून इथे येऊन ती लपवलेला आहे, असा राजाचाही समज झाला. आणि आता त्याला काय शासन द्यायचं, तर की त्याला आता सोळावरती द्यायचं असं राजाने आज्ञा केली. अर्थात म्हणजे मुली वगैरे आहे की आता वेळेचा आपल्याला मर्यादा असल्यामुळे म्हणत नाही, पण त्यानं तेही समज केलं आणि तो मनामध्ये म्हणतो की हा प्रारब्धाचा भोग आहे आणि मी तो शांत मनाने समभागाने तिथे स्वीकारले आणि मी सोळावरती जायला तयार आहे. अर्थात सोळाची सगळी तयारी केली, त्याच्यावरती काळं कापड घातलं, त्याची इच्छा पूर्ण केल्या, हार घातला,
त्याच्या पत्नीलाही निरोप पाठवला की उद्यापासून हा तुझा पती हा काही तुला दिसणार नाहीये. आणि त्या लोकांनी तो निरोप पाठवला. तो ऐकून ती त्याची भार्या देखील तिथं आली आणि हा शांत चित्ताने त्या सोळाच्या तिथे उभा आहे आणि प्रार्थना करतो. त्या
विघ्नेश्वराचं प्रकटीकरण झालं आणि त्याच्यावरती त्या शिवशर्मावरती आलेलं संकट हे टळलं आणि गजाननाचं खरं स्मरण जे त्यांनी केलेलं होतं की तो विघ्न हरता दुःख हरता आहे. आणि की जसं मोरया गोसावींनी सांगितलं की जो स्मरता आणि संकट ते नाम तयाचे बाई अखंड स्मरण त्या गजाननाचं त्यांनी केलेलं आहे आणि त्या संकटामधून त्याला वाचवलेलं आहे. आणि ते जे चोर होते त्या चोरांनीही हे सगळं दृश्य बघितलं आणि त्या शिवशर्माला अक्षरशः लोटांगण घातलं आणि शिवशर्मांनी त्याला विनंती केली की तुम्ही अशी भगवंताची सेवा करा. भगवंताची सेवा करण्यामध्ये त्याचं ध्यान करण्यामध्ये आपलं जीवन सगळं व्यतीत करा आणि तुमचं जीवन मंगलमय करा. आणि हेच श्री महाराज आपल्याला या अभंगातून सांगतायत आणि तेच आपण या कीर्तनाच्या माध्यमातून लक्षात ठेवायचे की तो भगवंत आपला आहे. त्या भगवंताला आपलं असं करून घ्यायचं असेल तर त्याची ध्यान उपासना आणि सगळ्यात म्हणजे त्याच्यावर पाहिजे श्रद्धा आणि सबूर ते दोन्ही पाहिजे तर तो नक्कीच आपलं कल्याण करणार आणि तोच आपलं जीवन मंगलमय करणार आहे. आणि म्हणूनच मोरया गोसावी आपल्याला पूर्वपद्यामध्ये सांगता येतील. देव गजानन जाई गजानन जाई देव गजानन जाई गजानन जाई देव गजानन जाई गजानन जाई जो स्मरता मग संकट कैसे 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 देव गजानन जाई गजानन जाई देव गजानन जाई गजानन जाई गजानन जाई झालेली सेवा श्री गजाननाच्या चरणी अर्पण करते आणि जे काही चुकलं असेल ते माझं आहे आणि जे काही बरोबर असेल जे काही योग्य तुम्हाला वाटलं असेल ते सर्व माझ्या गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे आणि